हे आहे अक्षय हॉस्पिटल आणि हिच्या बाजू कालिका मंदिर आहे. हे कालिका मंदिर आहे आणि हे बघा पाणी, हे पाणीचं दृश्य बघा. इथंच हे बघा, इथं पुढं हे बघा काय कसं आहे, कसं भरलेलं आहे. आणि इथं जमखंडी पूल आहे. जमखंडी पूलचं जे काम चालू झालेलं आहे ते आम्ही मान्य करतो. 7 करोडचं काम आहे ते. जमखंडी पूल इथून हे कालिका मंदिर पर्यंत जे तुम्ही काम केलेलं आहे पाईपलाईनचा, ते फुकटच गेले पैसे. तर महानगरपालिका आयुक्त आणि इथलं कलेक्टर साहेबांना माझी कडकडीची विनंती आहे, हे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे भोंगळ कारभार झालेला आहे सोलापुरात, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि आमदार परिणिती शिंदे जे आमचे भावी खासदार झालेले आहे, त्यांना माझी नम्रतेची कडकडीची विनंती आहे की आपण हे बघा, हे कारवाले आणि हे गाड्यावाले कसं जाणार इथून. हे 7 करोडचं काम यांचं, यांचं 7 करोडचं काम बघा कसं आहे. हे माझा प्रश्न आहे. जे खासदार झालेले होते, जय सिद्धेश्वर महाराज, आणि हे कालिका मंदिर आहे बघा. हे कालिका मंदिर पशी हे कसं बघा. हे इथं तर तालाबच झालेला आहे हे बघा. तर भावी खासदार यांना माझी नम्रतेची विनंती आहे. मी शब्बीर फुलमांबडी आपल्याला हे विनंती करतो, या सोलापुरात जे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे भोंगळ कारभार झालेला आहे, ही सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांना माझी कडकडीची विनंती आहे. हे सोलापूरकरांना किती त्रास व्हायला बघा. आणि किती गाड्या इथं बंद पडालेत आणि तिथून परत चाललेल्या आहे गाड्या. इथं तर बंदच आहे, हे लाईन तर बंदच आहे. हेच पाईपलाईन झालेली आहे. हे पाईपलाईन इथून ते आपलं काय म्हणतात त्याला, जमखंडी पूल जे आहे तिथून हे पाईपलाईन जोडलेली आहे. हे पाईपलाईन हे 7 करोडचं काम म्हण जसंच तसंच आहे. आणि काम करून निघून गेलेले आहे कंत्राटदार, यांची चौकशी झाली पाहिजे. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें।